जनतेच्या आरोग्याशी खेळ. जिंतूरमध्ये रस्त्यालगत कालबाह्य शीतपेयांचा मोठा साठा, दोषींवर कठोर कारवाईची मागणी. जिंतूर शहरामधील वरुड रोडवरील मार्केट यार्ड परिसरात चिंतामणी वेअरहाऊसच्या मागील बाजूस मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात कालबाह्य झालेल्या बाटलीबंद शीतपेयांचा साठा आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात आलेल्या या शीतपेयांच्या साठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून या गंभीर प्रकारामागील जबाबदार व्यक्ती आणि संस्थांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय आडे यांनी केली आहे. नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आडे यांनी नमूद केलं आहे की कालबाह्य अन्नपदार्थ आणि शीतपेयांची विल्हेवाट शासनाच्या नियमानुसार लावणं बंधनकारक असताना मोठ्या प्रमाणात शीतपेयांचा साठा सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात आल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित व्यापारी, वितरक, गोदामधारक किंवा उत्पादक कंपनीने नियमांचं उल्लंघन केलं आहे का याची सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हा साठा पुन्हा बाजारात विक्रीसाठी जाण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसल्यामुळं नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि पर्यावरणीय प्रदूषण वाढण्याचाही धोका निर्माण झाला आहे. निवेदनात घटनास्थळी तात्काळ पंचनामा करून कालबाह्य शीतपेयांचा साठा जप्त करण्याची, त्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची तसेच संबंधित मालांचा उगम शोधून जबाबदार व्यक्ती निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. उत्पादन दिनांक, कालबाह्यता दिनांक, बॅच क्रमांक, वितरण साखळी आणि साठवणुकीची माहिती तपासून संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात यावा असेही नमूद करण्यात आलं आहे. दोषी आढळणाऱ्या व्यापारी, वितरक, गोदामधारक अथवा संबंधित कंपनीविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006, घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 आणि इतर लागू कायद्यानुसार दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात यावी. आवश्यक असल्यास संबंधित आस्थापनांचे परवाने निलंबित अथवा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही अहवाल सार्वजनिक करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या निवेदनाच्या प्रती अन्न सुरक्षा अधिकारी, जिंतूर पोलीस ठाणे आणि जिल्हाधिकारी परभणी यांना पाठवण्यात आल्यात. संपूर्ण राज्यात चर्चेत असलेले अन्न आणि औषध प्रशासन यांचे पथक जिंतूर येथे येऊन नियमबाह्य गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे पानपट्टी चालक, दुकानदार आणि गुटखा साठेबाज पानपट्टी चालक तसेच खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंटची पाहणी करत आहेत. परंतु जिंतूरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कालबाह्य झालेला शीतपेयाचा साठा असा बेकायदेशीररित्या रस्त्यावर नष्ट करणाऱ्यांच्या विरोधात जिल्ह्याचे अन्न आणि औषध प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. प्रश्न अनुत्तरितच. कालबाह्य शीतपेयांचा साठा नेमका कोणाचा? नियमानुसार विल्हेवाट का लावली गेली नाही? हा साठा किती दिवसांपासून पडून आहे? कालबाह्य माल पुन्हा विक्रीसाठी वापरण्याचा प्रयत्न झालाय का? संबंधितांवर प्रशासन कोणती कारवाई करणार? या प्रश्नांची उत्तरे चौकशीनंतरच समोर येणार असल्यामुळं प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.